ज्या लाडक्या ताईला सकाळी पैसे पडले नव्हते, हप्ता आला नव्हता, त्या ताईला बघा 4 वाजल्यापासून पुन्हा एकदा हप्ता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। लाडक्या ताईंनो पटापट एकदम पैसे पडायला सुरू झाले, धडाधड एकदम अकाउंटला तुमच्या पैसे यायला सुरुवात झालेली आहे। संध्याकाळी 4 वाजता पुन्हा एकदा पैसे सुरुवात झाली आहे, वाटपाला मोठी सुरुवात झाली आहे। 7वा टप्पा, 7वा हप्ता ज्याची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात, त्या ताईंचा हप्ता या ठिकाणी आलेला आहे। सकाळी बऱ्याच ताईंना पैसे आले होते, आता देखील 4 वाजल्यापासून पुन्हा एकदा हप्त्याला सुरुवात झाली आहे। तर कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी 4 वाजल्यापासून पैसे यायला सुरुवात झाली त्या गोष्टी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याचबरोबर कोणत्या महिलांना या ठिकाणी पैसे मिळाले आहेत आणि कोणत्या महिलांना आज पैसे मिळणार नाहीयेत ते देखील तुम्हाला मी सांगणार आहे। आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, किती महिलांना आज लाभ भेटणार आहे लक्षात घ्या। लाडक्या ताईंनो खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे। तुम्हाला जरी पैसे आले असतील तर बघा एक महत्त्वाची अजून एक अपडेट आलेली आहे, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे। ज्या ताईंना पैसे आले नाहीयेत त्यांनी देखील काळजी करायची नाहीये, व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे, कारण की तुम्हाला पैसे कधी येणार आहेत आणि पुढचा हप्ता 2100 रुपये असणार आहे का तुम्हाला हे 600 रुपये एक्स्ट्रा भेटणार आहेत, सगळ्या गोष्टी सांगणार आहे। ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी तुम्हाला सांगत असतो। बघा मागच्या 10 दिवसापूर्वी तुम्हाला मी एकदा सांगितलं होतं 24 जानेवारी पासून तुम्हाला पैसे येणार आहेत आणि लक्षात घ्या 24 जानेवारी पासून पैसे यायला सुरुवात झाली आहे। आपण जे बोलतो ते एकदम गोष्टी खऱ्या असतात। लाडक्या ताईंनो ज्या ताईंना पैसे आलेत त्यांना कसं वाटतंय, आनंद झालाय का नाही, एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। नाव सांगायचंय तुमचं, जिल्हा सांगायचंय आणि किती रुपये आलेत ते एकदा मला कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। आणि ज्यांना पैसे आलेत त्या प्रत्येक ताईंनी एकदा लाईक मारायचा आहे आणि जर चॅनलला कोणी नवीन आले असेल ताई तर सबस्क्राइब करून ठेवा, कारण की बघा लक्षात घ्या नवीन ताई तुम्हाला एक गोष्ट सांगतो, प्रत्येक आपल्या युट्यूबच्या प्रत्येक ताईची आपण या ठिकाणी अडचण सोडत असतो, प्रत्येक युट्यूबच्या सबस्क्रायबर ताईची आपण अडचण सोडत असतो, त्यांना मार्गदर्शन करत असतो। त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राइब सगळ्यांनी करून ठेवायचं आहे। लक्षात घ्या सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आपण बघणार आहोत ते म्हणजे कोणत्या जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे यायला सुरुवात झालेली आहे। लक्षात घ्या या ठिकाणी तुमच्या समोर दिसते दादा आज सकाळी मला 11 वाजता पैसे आले आणि ठाणे जिल्हा, लक्षात घ्या ठाणे जिल्हा बऱ्याच ताईंचे कमेंट्स आल्या होत्या, त्याच्यामुळे मी हे कमेंट्स दाखवत आहे की बऱ्याच ताईंची कमेंट्स आली होती सर आम्हाला ठाण्यामध्ये पैसे आले नाहीत। तर तुम्हाला मी अगोदरपासून पण सांगतोय बघा 2 ते 3 दिवसापूर्वी पण मी सांगितलं होतं की जिल्ह्यानुसार वितरण असणार आहे आणि जे मोठे जिल्हे आहेत त्या मोठ्या जिल्ह्यांना टप्प्याटप्प्याने पैसे येणार। काही ताईंना त्या जिल्ह्यामध्ये लगेच येऊन पण जातील, काही ताईंना उद्या येतील, काही ताईंना परवा येतील। जे मोठे जिल्हे आहेत, पुणे जिल्हा असेल, ठाणे जिल्हा असेल, मुंबई असेल, या ठिकाणी त्याच्यानंतर तुम्हाला छत्रपती संभाजीनगर असेल, नाशिक असेल, नागपूर असेल, अशा मोठ्या जिल्ह्यांना आज पैसे आलेत, पण कमी ताईंना पैसे आज आलेले आहेत, कारण की लक्षात घ्या मोठा जिल्हा असल्यामुळे हळूहळू या ठिकाणी वितरण चालू झालेलं आहे। त्याच्यामुळे मला एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय ठाण्यामधून कोणी ताई आहेत का, लक्षात घ्या ठाण्यामधल्या, मुंबईमधल्या, कोकणामधल्या कोणी ताई आहेत का ज्यांना अजून पैसे आले नाहीत, एकदा कमेंट बॉक्स मध्ये मला सांगायचं आहे। लक्षात घ्या पुढचा बघा रत्नागिरी डिस्ट्रिक्ट पैसे आलेले आहेत, नाव अफ्ताब शेख, खूप आनंद झालेला आहे। बघा ताईंना खूप आनंद झालेला आहे, दीदी आपका यहाँ पर कांग्रेचुलेशन, आपको पैसे आ गए। बघा ताईंना या ठिकाणी पैसे आलेत, या ठिकाणी रत्नागिरी जिल्हा असेल, रायगड जिल्हा असेल, या ठिकाणी रायगड जिल्हा पण बघू शकतात, रत्नागिरी, रायगड, कोकणामधले जिल्हे तुम्हाला मी दाखवतोय, कोकणामध्ये रायगड असेल, रत्नागिरी असेल, सिंधुदुर्ग असेल, अजून ठाणे असेल, मुंबई असेल, सगळ्या जिल्ह्याला पैसे आलेले आहेत। आता बघा मुंबई आणि ठाणे हे 2 जिल्हे फक्त मोठे असल्यामुळे काय होतं माहितीये का, काही ताईंना पैसे येतात, काही ताईंना पैसे हळूहळू येतात। हळूहळू म्हणजे काय, दुसऱ्या दिवशी येऊ शकतात, उद्या येऊ शकतात, त्याच्यामुळे काळजी करू नका, सगळ्याला पैसे येणार आहेत, त्याच्यामुळे टेन्शन घेणं बंद करा। लक्षात घ्या आज सकाळी या ठिकाणी बघा सकाळच्या टप्प्यामध्ये 72 लाख ताईंना या ठिकाणी पैसे पोहोचलेले आहेत। सकाळचा जो टप्पा होता 72 लाख ताईंचा होता आणि आता म्हणजे संध्याकाळीपासून त्यांनी या ठिकाणी
24 लाख ताईंना पैसे पुढे पाठवणार आहेत. म्हणजे 72 लाख ताईंना ऑलरेडी सकाळी त्यांनी पैसे पाठवलेत. महाराष्ट्रातल्या सगळ्या महाराष्ट्रामध्ये जर बघितलं तर 72 लाख ताईंना आतापर्यंत पैसे सकाळच्या टप्प्यामध्ये पोहोचलेले आहेत आणि संध्याकाळचा जो टप्पा आहे त्याच्यामध्ये 24 लाख ताईंना या ठिकाणी पैसे आता वितरण चालू आहे. जवळजवळ लक्षात घ्या 1 लाखापर्यंत आज सगळ्या ताई कव्हर होणार आहेत. आपल्याकडे आलेले आहे जवळजवळ 2,34,00,000 ताई. लक्षात घ्या सगळा मोठा आकडा जर बघितला तो आहे 2,34,00,000. या 2,34,00,000 फक्त आत्ताशे कटळ 1 लाख ताईपर्यंत पैसे पोहोचलेत. असं समजू नका की सगळ्या ताईंना पैसे पोहोचलेले आहेत. अजून बऱ्याच ताई पेंडिंग आहेत. बऱ्याच ताईंना अजून पैसे आलेले नाहीत. तर कोणत्या कोणत्या ताईला पैसे आले नाहीत एकदा कमेंट बॉक्स मध्ये नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. कमेंट बॉक्स मध्ये मला काय सांगायचंय, तुमचं नाव सांगायचंय, जिल्हा सांगायचंय. कारण की टेन्शन घेऊ नका, मोठे मोठे जिल्हे जे आहेत ते अजून बाकी आहेत. चला पुढची कमेंट या ठिकाणी बघूया. 1,500 रुपये आले सर. चंद्रपूर, बघा चंद्रपूर म्हणजे विदर्भ मधले जे जिल्हे, चंद्रपूर असेल तुमचं, या ठिकाणी यवतमाळ असेल, नंतर या ठिकाणी तुम्ही पलीकडे अजून जर बघितलं भंडारा असेल, वर्धा असेल, या जिल्ह्यांना देखील पैसे आलेत. आता राहिला प्रश्न नागपूर जिल्ह्याचा. नागपूर जिल्ह्यामध्ये या ठिकाणी पैसे अजून या ठिकाणी प्रत्येक ताईला आलेले नाहीत. नागपूर तुम्हाला अगोदरपासून सांगतोय, नागपूर मोठा जिल्हा आहे. या ठिकाणी अर्जांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे नागपूरच्या ताईंचे अजून पैसे या ठिकाणी पूर्ण ताईंचे पैसे आले नाहीत. त्याचबरोबर अमरावती असेल, अमरावती विभागामधल्या ताईंची लक्षात घ्या. या ठिकाणी बघू शकता धुळे जिल्ह्याचे पैसे आलेले आहेत. तुम्ही जळगाव जिल्ह्याचे तुम्हाला पैसे आलेले बघितले असतील, अकोलेचे पैसे आलेले बघितले असतील, तुम्ही वाशिम जिल्ह्याचे पैसे आलेले बघितले असतील, नंदुरबार जिल्ह्याचे पैसे आले असतील. कोणत्या कोणत्या ताई या ठिकाणी अमरावती विभागामध्ये आहेत एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. तुम्हाला आतापर्यंत पैसे आलेत का नाही? नागपूर विभागातल्या ताईंनी कमेंट बॉक्स मध्ये सांगा. कोण कोण नागपूर मधले आहेत त्या प्रत्येक ताईंनी सांगायचंय, नाव सांगायचंय, तुम्हाला जिल्ह्याचं नाव सांगायचंय आणि पैसे आलेत का नाही कमेंट बॉक्स मध्ये सांगा. नंतर अमरावती विभागामध्ये कोण कोण ताई आहेत त्यांनी मला कमेंट बॉक्स मध्ये सांगा, तुमच्या पैसे आलेत का नाही अकाउंटला एकदा सांगायचं आहे. लक्षात घ्या लाडक्या ताईंनो, खूप महत्त्वाचे अपडेट्स या ठिकाणी येत आहेत. प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे वितरण चालू झालेलं आहे. या लक्षात घ्या. पुणे मध्ये बघा, आता बघा एका दादाची कमेंट तुमच्या समोर बघा, पुणे जिल्ह्यामध्ये कधी येणार? बघा तुम्हाला मी सांगत होतो, बघा तुम्हाला मी काय सांगत होतो, आठवा 2 ते 3 दिवसापूर्वीचे व्हिडिओ पण जाऊन बघा. कारण आपण ज्या गोष्टी सांगतो तेवढे एकदम सत्य असतात, ज्या गोष्टी खऱ्या असतात त्याच मी तुम्हाला सांगत असतो. लक्षात घ्या, मी तुम्हाला काय सांगितलं होतं, मोठे मोठे जे जिल्हे आहेत त्या जिल्ह्यांना काय होतं, एकदाच सगळे पैसे येत नाहीयेत, हळूहळू टप्प्याटप्प्याने पैसे येतात. एक ताई काय म्हणतात, पुणेमध्ये कधी येणार सर? आणि त्याच्यानंतर खालची कमेंट वाचा तुम्ही बघा, 1,500 रिसिव्ड इन पुणे. म्हणजे काय, 1,500 रुपये आले आम्हाला पुणेमध्ये. म्हणजे काही विभागामध्ये पैसे आले आहेत आणि काही विभागात पैसे आले नाहीयेत. पुणे जिल्ह्यामधली गोष्ट सांगतोय. म्हणजे लक्षात घ्या, पुणे हा मोठा जिल्हा आहे, अर्जांची संख्या जास्त आहे, त्याच्यामुळे प्रत्येक ताईला अजून पुण्यातल्या पैसे आलेले नाहीयेत. नागपूरच्या प्रत्येक ताईला पैसे आलेले नाहीयेत. नाशिक जिल्ह्याचा पण विचार केला तर सेमच आहे. नाशिकमध्ये पण सगळ्या ताईंना अजून पैसे आलेले नाहीयेत. नाशिकच्या बाजूचे जे जिल्हे असतील त्या ठिकाणी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे येत असतील बघा, लक्षात घ्या. पण पूर्ण नाशिक मधल्या जिल्ह्यातल्या ताईंना पैसे आलेले नाहीत. अमरावतीमध्ये पण जिल्ह्यामध्ये पैसे आलेले नाहीयेत. नागपूर जिल्ह्यामधल्या ताईंना पण पैसे आलेले नाहीयेत. राहिला तर छत्रपती संभाजीनगर. लक्षात घ्या, अजून बघा या ठिकाणी पुढची एक कमेंट वाचूया. सर रुपाली महेंद्र चव्हाण यांचा 7वा हप्ता नाही आला. दादा मुंबई मधून बोलतात, मुलुंड नावाचं गाव आहे, मुलुंड मधून त्या बोलतात आम्हाला पैसे आले नाहीत म्हणतात. आणि त्याच्या खालची कमेंट तुम्ही वाचा, काय लिहिले बघा, मला आज पैसे आले 1,500 रुपये, 7वा हप्ता, थँक्यू मुंबई दुपारी 2:30 वाजता यांना पैसे आलेत. म्हणजे काय, एका ताईला पैसे आले नाहीत मुंबईमधल्या, दुसऱ्या ताईला पैसे आलेत. तुम्हाला सांगतोय बघा, आपण ज्या गोष्टी सांगतो त्या गोष्टी एकदम खऱ्या असतात, सत्य असतात. लक्षात घ्या, महाराष्ट्रातलं आपलं एकमेव असं चॅनल आहे ज्या गोष्टी खऱ्या असतात, सत्य असतात, त्याच गोष्टी मी सांगत असतो. बघा खूप महत्वाचे आपले हे लेक्चर असतात, खूप महत्वाचे व्हिडिओ असतात, त्याच्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि तुम्हाला काही जरी अडचण आली तर त्याची टेन्शन घ्यायचं नाही, डायरेक्ट कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय. हा लाडका दादा तुम्हाला डायरेक्ट मदत करणार आहे. चॅनलवर सबस्क्राईब केलेल्या प्रत्येक ताईची जिम्मेदारी माझी असणार आहे. ताईला बघा, प्रत्येक सबस्क्रायबर, तुम्ही जर सबस्क्राईब केलं असेल आपलं हे चॅनल तर प्रत्येकाच्या प्रश्नाचं उत्तर मी देणार आहे. त्याच्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचंय.
आणि जास्तीत जास्त लाईक करायचंय। बघा आनंद झालाय का नाही, पैसे आले सगळ्याला आनंद झालाय, पट 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 लाईक करायचंय सगळ्यांनी, पट 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 लाईक करायचंय सगळ्यांना, ताईंना आनंद झालाय, खुश झाल्यात सगळ्या ताई, या निमित्त सगळ्यांनी एकदा लाईक करायचंय, दादाच्या व्हिडिओला एकदा लाईक करायचंय। चला पुढचा हो आले 1,500 रुपये जालना जाफराबाद। बघा जालना जिल्ह्यामध्ये जर बघितलं, जालन्यामध्ये असेल, बीड मध्ये असेल, परभणी असेल, नांदेड असेल, सगळीकडे पैसे आलेले आहेत। आता छत्रपती संभाजीनगर मोठा जिल्हा आहे, हळूहळू त्याचे पण येऊन जातील। तुमचा जिल्हा कोणता एकदा कमेंट बॉक्स मध्ये सांगायचंय। इथेच थांबूया, तुमचे काही प्रश्न मी उद्या सकाळी घेणार आहे। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय।